इथून नागपूरला जा सिमेंटचा रस्ता आहे, इथून मुंबईला जा सिमेंटचा रस्ता आहे, इथून देऊळगाव राजा मार्गे राजूर मार्गे लगी पार फुलंब्रीहून खुलताबादला जा सिमेंटचा रस्ता आहे, आजीम ठेवून बुलढाण्याला जा सिमेंटचा रस्ता आहे. माझाच मतदारसंघ आहे तो. हरसूलहून जळगाव सिमेंटचा रस्ता आहे, माझाच मतदारसंघ आहे तो. संभाजीनगरहून पैठणला जा सिमेंटचा रस्ता आहे, हसनाबादहून भोकरदनला जा सिमेंटचा रस्ता आहे. 6,000 कोटी रुपयाचे सिमेंटचे रस्ते आणलेत ना. या शहरात 200 कोटी रुपयाचे सिमेंटचे रस्ते आणले. हे रस्ते होते का आपल्या शहराचे? मला सांगा तुम्ही. रेल्वे स्टेशनचा रस्ता होता का? 6,000 कोटीचे रस्ते जोडले, 200 कोटी शहराला आणले, 90 कोटी पिण्याच्या पाण्याला आणले. रेल्वे मंत्री केलं तुम्ही. मला जा स्टेशनला, निजाम काळातलं पत्राचं उखडून फेकलं का? नवं बांधलं 200 कोटी रुपयाचं. मी बोलतोय जाऊन पहा. पूर्वी आपली रेल्वेची लाईन कशी होती? मनमाड पासून नांदेड लोक एकच पट्टा, इकडून निघली रेल्वे तिकडून याचं कामच नव्हतं. काऊन? ते एकानं चालले ऍक्शन करता का रस्त्यात. दुरीकरणाला 3,000 कोटी रुपये दिले. म्या दुरीकरणाचं काम करूया. आता इकून बी जाईन तिकून बी येईल. दुरी फक्त स्टेशनच ती उभी राहायपुरती 3,000 कोटी दिले. 100 कोटीची पीट लाईन बांधली जालन्याला. जालन्यापासून जळगाव पर्यंत 7,106 कोटीचा रस्ता मंजूर केला. तुमच्या गावात मेडिकल कॉलेज नव्हतं. आपले मुलं मेडिकलला बाहेर जिल्ह्यात जायचे. मेडिकल कॉलेज आणलं जालन्याला. ICT कॉलेज देशात 3च आहे. एक भुवनेश्वर, दुसरं मुंबई आणि तिसरं जालना. बेंगलोरच्या कलकत्त्याच्या माणसाला जर असं वाटलं की माझा मुलगा ICT कॉलेजला टाकायचा, त्याला जालना शोधावं लागणार आहे नकाशावर. जालना कुठेही जायचा रस्ता कसा आहे? 3च कॉलेज देशात. तुम्ही म्हणता 3च काऊन? या कॉलेजमध्ये गेल्यावर नोकरी नाही लागत, उद्योगपती तयार होतात. टाटा, बिर्ला, मफतलाल, गरवारे, अदानी, अंबानी ह्या कॉलेजमध्ये शिकलेत. त्यांच्या कंपन्यात नोकऱ्या करणारे 25 लाख 50 लाख पगारवाले या कॉलेजमध्ये शिकलेत. ते कॉलेज तुमच्या गावाला आणलं. 500 करोड ड्रायपोर्ट आणला. या फेब्रुवारीमध्ये चालू होतोय. मग मी ड्रायपोर्ट आणला, ICT कॉलेज आणलं, मेडिकल आणलं, 200 कोटीचे रस्ते आणले, रेल्वे स्टेशन बांधतो, 7,000 कोटीचा रूट जळगावचा चालला, 100 कोटीची पीट लाईन केली, 3,000 कोटी रुपये दुरीकरणाला दिले. मला कोण पाडलं? भल्या माणसावर इतका सस्ता पुढारी तुम्हाला जालन्यात कोणी सापडेल का? मला सांगा तुम्ही. आता मला पाळलं तर पाळलं, जाऊ द्या, मी घेतो सहन करून. यायला तरी नका पाडू, यायला निवडून द्या. उगाचच काही शंका काढते, काही भानगडी काढते. माणूस पाहायचा नाही, कमळाचं फुल पाहायचं. कमळाचं फुल काय करायचं माणसाची? तुम्हाला तुम्ही माणूस न पाहता खासदार निवडून द्याला की नाही? मला सांगा बरं. तुम्ही द्याला की नाही खासदार निवडून? माणूस न पाहता आला का तो? अजून 2 वर्ष झाले 2 लाख रुपयाचं काम जालन्यावाल्या. हो तुम्हाला नाही रे, माझ्या तोंडाला फेश होतो. मग कामं सांगू मी परवा सांगितलंय सभेत. मी 10 कामं सांगतो, 10 बोर्ड लावतो. खासदार साहेब 2 तरी बोर्ड लावून दाखवा. पत्रकारांना विचारलं, दानवे साहेबांनी तुम्हाला चॅलेंज केलं की मी 10 बोर्ड लावतो, तुम्ही 2 लावा. काय उत्तर दिलं पाहिलं? व्हॉट्सअपला पाहिलं, तुम्ही फेसबुकला. मला बी 35 वर्ष होत्या, मग मी बी बोर्ड लावतो. अरे कमालच झाली, बोर्ड लावतो. 35 वर्ष उद्या. मग मी परवा माऊलीचा मतदार, कोणता ते वार्ड आपला माऊलीचा, 13 वार्डात गेलो. मग मी पुन्हा सांगितलं, सोडा माझे 35 वर्ष, सोडा मग मागचे काम. आजपासून नाही, 15 तारखेपासून निकाल लागल्याच्या बाद या खासदारांना मला सांगाव की पुढच्या वर्षापर्यंत मी हे करतो, तुम्ही हे करा, कामं वाटून द्या. मी कोणीच नाही तरी मी कामं करून आणतो. कोणी पहा, मी खासदार नाही, मी आमदार नाही, मी गावचा सरपंच नाही, मी काम करतो. माझं चॅलेंज आहे खासदाराला. माझ्या तुम्ही चॅलेंज करा मला. हे 2 काम आहेत, एक तुम्ही करा आणि एक मी करा. जो हटन त्यांनी थेऊन कान धरून बशा मारो वाद. याच्यापेक्षा काय सांगा तुम्हाला? 2 वर्षात ना पठ्ठ्या आला ना पठ्ठ्या गेला. त्याला म्हणा 2 वर्षात एक काम कर, तुझ्या फंडातून गुलाल आण आणि दिलं साड्याच्या कपाळाला. काय कमाल तुमची कमाल आहे. पण
कमाल आहे तुमची. अशी लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देता. अरे मी सारं आयुष्य घातलं याच्यात लोकांमध्ये. लोकांच्या समस्या मला माहिती आहे, जालन्याच्या समस्या मला माहिती आहे. त्यामुळं आता नव्यानं काही करायचं नाही. माणूस कोण आहे याच्याकडे पाहूच नका. हा ह्या जातीचा, तो त्या जातीचा, हा गोरा आहे, तो काळा आहे, तो उच्च आहे, तो गुटका आहे, काय ते नाही. कमळ कमळ, कोण कोण कमळाला मतदान करणार जरा वर हात करून दाखवा मला. अरे तुम्ही तर म्हणजे जरा वातावरण खराब आहे. दोन्ही हात वर, एकच सांगितलं, दोन हात वर केले. हा जोशात आहे. या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे गरिबाची कैवारी आहेत. गरिबाची कैवारी आहेत. गरिबी त्यांना पाहिले. मोदीजीचे वडील रेल्वे स्टेशनवर चहा करायचे, दामोदरदास मोदी, आणि मोदी रेल्वे स्टेशनवर चहा द्यायचे. सारे गरिबीच्या झाडात त्यांना पाहिले. आणि त्यांच्या विरोधात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येईल. त्याला काय गरिबी माहितीये? त्याला तर असं वाटतं की हो मोदी गरिबाचा प्रधानमंत्री झालाच कसा. माझी आजी प्रधानमंत्री होती, माझा आता प्रधानमंत्री होता, माझा बाप प्रधानमंत्री होता, मी व्हायला पाहिजे तो. हा कस काय झाला? झोपतच नाही राहते, या गाव त्या गाव, त्या गाव त्या गाव. मी 20 वर्ष त्या संकाडे पार्लमेंट मध्ये राहुल गांधी सगळं काय सांगा, एक एकटा राहतो. मला आता जळून पाहिले मी. मोदीची बरोबरी करू शकतो का? मोदींनी गरीब कल्याणाचा अजेंडा तयार केला. 14ला मोदी निवडून आले. 14च्या अगोदरचा काळ आठवा, 14च्या नंतरचा काळ आठवा. ते प्रधानमंत्री झाले. मला फूड अँड सिव्हिल सप्लाय खात्याचं मंत्री केलं. केंद्रात मंत्री जालन्याचा, अन्न नागरी पुरवठा मंत्री. मला मोदीजीनं सांगितलं आपल्या देशात नागरिक किती मोजा. 2011च्या जनगणनेनुसार आपल्याकडे 125 कोटी होते. मला म्हणले गरीब किती शोधा. मला या अवघड आता गरीब शोधणं. श्रीमंत कोण कोण आहे वर हात करा बरं या बैठकीत. श्रीमंत कोण कोण आहे? एक आई दिसती बा, हा एक आहे, आणि ते बी भाजपच्या रुमाल गळ्यात येते. श्रीमंत कोणी आहे का? गरीब कोण कोण आहे वर हात करा बरं जरा. गरीब कोण कोण आहे? हे बघा, हा देश गरीबाचा का श्रीमंताचा? मग हा देश गरीबाचा का श्रीमंताचा? सारे सांग, गरीबाचा का श्रीमंताचा? गरीबाचा देश. जरी तुम्ही हात वर केले, गरीबच येत आपण.